नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला गृहिणींना सतत एक चिंता असते बघा. अनेक वेळा आपण शेजारणीची किंवा आपल्या घरातील कोणाची नातेवाईकांची वगैरे तिथे घरी गेल्यानंतर तुळस पाहतो बघा. कळत-नकळतपणे ही सवय आहे, प्रत्येकीलाच आहे. त्याबद्दलच आज मी बोलणार आहे. चला जाणून घेऊया, की घरात तुळस कशाप्रकारे हवे आणि खरंच जर तुळस वाळली तर घरामध्ये संकट येतं की संकट जातं? काय नेमकं आहे आणि सतत घरातली तुळस का बरं वाळत आहे? हे बघायचं असेल तर चला लास्ट शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. कारण अशाच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतचं बेल बटन प्रेस करा. म्हणजे अशा नवनवीन माहिती, शंका कुशंका ज्या मनातल्या आहेत त्या काढण्यासाठीच हा आपला चॅनल आहे. तर बघा, वाळलेली तुळस ही नक्की संकटाचं निवारण करते का? कारण वास्तुशास्त्रानुसार घरातली तुळस वाळली म्हणजे तुमच्या कुटुंबावरील मोठं विघ्न टळलंय असं आपण ऐकत आलेलो आहोत. किंवा मग तुळस वाळली म्हणजे अरे बापरे, काही विघ्न तर नाहीये ना येणार? अशा मनात अनेक शंका कुशंकाची पाल ही चुकचुकून जाते. बरोबर ना? मला नक्की सांगा कमेंटमध्ये मैत्रिणींनो आज. कारण हा वाटतो तसा साधासा विषय, पण आपल्या मनात बघा नेहमी काही ना काहीतरी हुरहुर लावून जातो. ज्या ज्या मैत्रिणी हे रिलेट करत असतील त्या नक्कीच कमेंट करतील. कारण वाळलेली तुळस ही केवळ एक वनस्पती नाही आहे, हे लक्षात घ्या. घराचे संरक्षक कवच जे असतं ते तुळशीला मांडलेलं आहे पूर्वापार. घरातली तुळस अचानक वाळली की आपण घाबरतो. अनेक वेळा बघा इतर छोटी-छोटी झाडं आपण लावलेली आहेत, त्यांची काळजी जास्त घेत नाही. पण तुळशीकडं आपलं सतत लक्ष असतं. असतं की नाही हे मला सांगा. कितीही महिला असू दे, तुम्ही अगदी जॉबला जाणाऱ्या असू देत, घरी असणाऱ्या असू देत किंवा लहान मुलं वगैरे आहेत, त्यातून वेळ काढून तुम्ही तुळशीकडं हमखास लक्ष देता. कारण का? अनेक अशा छोट्या-छोट्या तुम्ही रील्स वगैरे पाहता, त्यातून काहीतरी ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. मग असं वाटतं, अरे बापरे! आपल्याकडून काही चूक तर होत नाहीये ना? किंवा मोठं संकट तर येणार नाहीये ना? मग या सगळ्या गोष्टींनी तुम्ही जाता गोंधळून. मग त्यासाठीच आजचा व्हिडिओ. मग बघूया की वास्तुशास्त्रामध्ये तज्ज्ञ काय सांगत आहेत. त्यामागे एक अत्यंत सकारात्मक आणि शास्त्रशुद्ध दृष्टिकोन दडलेला आहे. लक्षात घ्या, आता घाबरायची काहीच गरज नाहीये. जर घरातली तुळस अचानक वाळली, आपण घाबरतो. पण हे त्यामागे असलेलं सकारात्मक जे आहे ते अर्थ सांगणारं दडलेलं गूढ आहे. घराच्या अंगणात डोलणारी हिरवीगार तुळस ही किती सुखसमृद्धीचं प्रतीक असते. मात्र कधी-कधी योग्य निगा राखूनही तुळस अचानक वाळू लागते बघा. आणि आपण म्हणतो, "अरे बापरे! त्या शेजारणीची किती चांगली तुळस आहे, ती तर काही काळजी पण घेत नाही. तरी किती फुलली आहे, बहरली आणि मी रोज एवढी काळजी घेते, स्प्रे वापरते, खत वगैरे घालते, किडे लागू नये किंवा कुठला रोग लागू नये म्हणून काळजी घेते. तरी देखील आमच्याच तुळशीला असं काय होतं?" बघा बरं, असं प्रत्येकीच्या मनात येतच ना. तर ही जी तुळस आहे, जेव्हा सुकू लागते, तेव्हा अशा वेळी मनात पाल चुकचुकणे स्वाभाविक आहे. वास्तुशास्त्रात त्याचा वेगळा अर्थ घेतला जातो. तर अध्यात्मशास्त्र सांगते, की जेव्हा तुळस अकाली वाळते, तेव्हा तिला तुळस वैकुंठी गेली असे म्हणतात बघा. तुम्ही ऐकलं असेल आपल्या पूर्वी आजी-आजोबांकडून वगैरे. संकटांचे निवारण करणारी माऊली म्हणजे ही तुळस वैकुंठी गेली असं सांगितलं जातं. त्वरित दुसरी नवीन तुळस आणून लावली जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीमध्ये वास्तूचे रक्षण करण्याची अफाट शक्ती असते. एखादी जर निगेटिव्हिटी आसपास वावरत असेल, तर तुळस ही नेहमी वाळते. हे लक्षात घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीवर मोठे संकट येणार असेल, आजारपण येणार असेल, नकारात्मक शक्तींचा प्रभाव जर घरात होणार असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा तुळस ते संकट आपल्या स्वतःवर ओढावून घेते. हो, नेचरच आहे तसं तुळशीचं. माता आहे ती शेवटी. मग आपल्या लेकरांवर येणारं संकट आई बघत बसेल का? नाही ना. मग त्याच प्रकारे तुळस देखील स्वतः बलिदान देऊन आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते. म्हणूनच तुळस वाळणे हे अशुभ नाही. तुळस वाळणे हे अशुभ नसून तुमच्यावरचे मोठे संकट टळल्याचा तो एक शुभ संकेत आहे. हो, हा शुभ संकेत आहे. मग आता अशा वेळी काय करायचं? शुभ संकेत मिळाला, तुळस वाळली, तर आता करायचं काय? तर तुळस जेव्हा पूर्णपणे वाळते, तेव्हा तिला उपटून टाकू नका. त्याऐवजी
काय करायचं आहे ते बघूया. एक निरोप द्यायचा आहे विनम्रपणे, वाळलेल्या तुळशीला मनोभावे नमस्कार करायचा, हळदी कुंकू अर्पण करायचं, दिवा लावायचा, छोटीशी थोडीशी 2 दाणे खडीसाखर तिथे अर्पण करायची आणि हे तुलसी माते, तू माझ्या कुटुंबाचं संकट स्वतःवर घेतलंस म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची, आभार मानायचे आणि मग त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे छोट्या छोट्या त्या तुळशीच्या काड्या घ्यायच्या, त्या एकत्र बांधायच्या. 5 ते 7 काड्या एकत्र घ्या किंवा 11 काड्या एकत्र घ्या. कलाव्याच्या धाग्याने ते एकत्र बांधा. संध्याकाळी बाळकृष्णाची जी मूर्ती आहे की विष्णूंच्या फोटोसमोर ती काडी एका तुपाच्या वाटीमध्ये तूप घेऊन त्यात बुडवा आणि मग तो दिवा तुम्ही देवासमोर लावायचा आहे तुळशीच्या काड्यांचा. आणि अशी जर जास्त मोठी तुळस असेल, काड्या भरपूर असतील, तर त्यांचा एकत्र जुडगा बनवून ती दर एकादशीला किंवा मग तुम्ही आठवड्यातून एकदा याचा दिवा जरूर लावला पाहिजे. यामुळे घरात जी काही अजून उरली नकारात्मक ऊर्जा असेल ते देखील नष्ट होते. या काड्यांच्या सहाय्याने लावलेला जो दिवा आहे तो भगवंताला खूप प्रिय आहे, तुळशीचा दिवा लावलेला. म्हणूनच नवे रोपण करण्या अगोदर हा एक आहे जो तुळशीचा उपाय जरूर करा, जरूर. यामागचं कारण मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. आणि मग ती उरलेली तुळशीचे जे काही आहे ते माती घेऊन थोडीशी आपल्या लॉकरमध्ये ठेवायची आहे. थोडेसे मूळ, थोडीशी माती एका लाल पोटलीमध्ये बांधून लॉकरमध्ये ठेवायचं आणि मग त्या जागी नवीन रोपण लावायचं. तर अशा प्रकारे तुळस ही घराची एक्झिट गेट आणि एंट्री गेट दोन्ही सांभाळते. जे कोणी दूषित हवा, दूषित जे विचार आहेत ते सगळे शोषून घेते. म्हणूनच तुळशीची सेवा करणे म्हणजे साक्षात भगवंत आपल्या दरवाजावर रक्षण करण्यासाठी थांबलेला आहे. मग अशा भगवंताची आपण पूजा रोज करणार नाही का? म्हणून तुळस जर वाळली तर व्यथित न होता हा दिलेला उपाय नक्की करा आणि त्या जागी नवीन तुळशीचे रोप लावून मनोभावे पूजा करा. आता हे सगळं तुमच्याशी शेअर केलं. एक मात्र काम तुम्ही करा, तुमच्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि प्रत्येक घराघरात ही गोष्ट समजू दे की तुळस वाळणं म्हणजे नेमकं काय आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.